न तळता केलेले मऊसूद दहीवडे. खरं सांगते, हे दहीवडे करताना आपण जराही तेलाचा वापर केलेला नाहीये आणि जराही तळण्याची गरज नाही. मस्त मऊसूद दहीवडे तयार झालेले आहेत. मी तर म्हणते तळून केलेले दहीवडे असतात ना, त्याहीपेक्षा हे चवीला खूप भारी लागतात. तुम्हाला जर डाएट बिएट करायचा प्लॅन असेल आणि तुम्हाला दहीवडा खायची इच्छा झाली आहे, पण तळलेला नकोय, तर हा व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला नक्की आवडणार आणि चव पण अगदी तशीच लागणार. कुठे चवसुद्धा कॉम्प्रोमाइज करायची गरज नाहीये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय मस्त मऊ लुसलुशीत असे दही वडे आणि जिथं आपण वडे तळणार नाही आहोत. करायला एकदम सोपे आहेत. मी तर म्हणते तळून करतो ना त्यापेक्षा हे जास्त मऊसूत होतात आणि करायला सोपे आहेत. रेसिपीला सुरुवात करूया. तर दही वडे करताना आपल्याला 3 ते 4 स्टेप्स फॉलो करायचे आहेत. आपण स्टेप बाय स्टेप यासाठी लागणारं साहित्य बघू. पहिल्यांदा आपण करणार आहोत वडे. त्यासाठीचं साहित्य बघूया. वडे करण्यासाठी आपण 1 वाटी उडदाची डाळ घेतली, 5-6 तास भिजवून घेतली आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मीठ चवीपुरतं. वडे भिजवण्यासाठी घेतलाय अर्धा चमचा हिंग आणि थोडंसं मीठ. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. तर जो हिंग आहे तो आपल्याला आत्ता वापरायचा नाही आहे. आपल्याला हिंगाचं पाणी करायचं ना तिथं वापरायचं आहे. तर वडे करण्यासाठी इथं मी वजनाने साधारण 200 ग्रॅम उडदाची डाळ घेतली. कपाने म्हणाल तर 1 कप डाळ आहे. स्वच्छ धुवून 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत घातली तरी चालेल. डाळ चांगली भिजलेली आहे. असं झाऱ्या वगैरे घ्यायचा, डाळ पाण्यातनं निथळायची आणि भांड्यामध्ये काढायची. तर डाळ काढली. अगदी थोडंसं पाणी घालायचं किंवा पाणी नाही घातलं तरीही चालेल. याला एकदम बारीक करून घ्यायचं. आपण गंधासारखं बारीक करायचं म्हणजे वडे छान लुसलुशीत होतील. तर हे बघा, याला आपण एकदम असं बारीक गंधासारखं वाटून घेतलंय. याला एका भांड्यात काढूया. यामध्ये मी अगदी 1 छोटा चमचा पाणी घातलं, त्यावर मी पाणी घातलं नाही आणि थोडं थोडं थांबत थांबत याला फिरवून घेतलं. याला एका बोलमध्ये काढूया. तर वाटलेली डाळ एका भांड्यात काढली. हे बघा, अशी छान घट्ट आहे, अजिबात पातळ झाली नाही. आता याचे लगेच वडे करूया. यामध्ये घालायचं मीठ चवीपुरतं, अगदी थोडासा खाण्याचा सोडा, अगदी 2 चिमूट, जास्त नाही. तुम्हाला सोडा घालायचा नसेल, नाही घातला तरी चालेल. तर याला 2 मिनटं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर मिश्रण 4 ते 5 मिनटं चांगलं फेटून घ्या. म्हणजे सोडा न घालता सुद्धा वडे चांगले फुगले जातात आणि मऊ होतात. तर मिश्रण चांगलं फेटून झालंय. आता इथं एका ताटाला मी तेल लावून घेतलंय. आपण हे मिश्रण या ताटावर काढून घेऊ. याला या ताटावरच आपल्याला पसरून घ्यायचंय. तर आपण हे ताट तयार करून घेतलेलं आहे. आता इकडे एका कढईमध्ये पाणी मी आधीच उकळायला ठेवलं होतं. कढईमध्ये पाणी आहे, त्याच्यावर असं उंच स्टँड ठेवलंय. ढोकळ्याला कशी तयारी करतो अगदी तसं. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण हे ताट ठेवूया. यावर झाकण ठेवायचं आणि याला 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं. जर थर जाड असेल तर 1-2 मिनिटं वेळ जास्त लागेल. थर पातळ लावला तर कमी वेळ लागेल. याला एक 10 ते 12 मिनिटं लागतील वाफवून घेऊया. तर एक 10 ते 12 मिनिट झालेली आहेत, बघूया. तर हे बघा, हे छान शिजलेलं आहे. चेक करूया. याच्यामध्ये फोर्क असं रुतवून बघते तर कुठेही ओलसर मिश्रण लागत नाही, याचा अर्थ मिश्रण छान शिजलेलं आहे. गॅस बंद करूया. याला बाहेर काढू आणि याला संपूर्ण गार होऊन देऊ. तर आपले वडे संपूर्ण गार होतात तोपर्यंत आपण याच्या चटण्या वगैरे करून घेऊया. पहिल्यांदा आपण करतोय चिंचगुळाची चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. चिंचेची चटणी करण्यासाठी आपण घेतली आहे 100 ग्रॅम चिंच, तेवढाच म्हणजे 100 ग्रॅम गूळ, अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा मिरची पावडर आणि चवीपुरतं साधं मीठ. चटणीचं साहित्य बघितलं. आता इथं आपण ही चिंच घेतली. चिंच मी साधारण एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातली होती. आपण काय करूया, ही चटणी पाण्यासहित मिक्सरच्या भांड्यात काढू. थोडंसं पाणी यामध्ये घालूया आणि याचा पल्प निघेल असं थोडं थोडं फिरवून घेऊ. लक्षात घ्या, जर तुम्ही चिंचोक्यासहित चिंच घेताय तर चिंचोके काढून याला घ्यायचं आहे बरं का. नाहीतर मग कधी कधी एखादा चिंचोका वाटला गेला तर ते करकरीत लागू शकतं. याला थोडंसं चर्न करून घेऊ म्हणजे याचा पल्प निघेल. तर हे बघा, चिंच आपण अशी पल्प करून घेतली. आता ज्या कढईमध्ये आपल्याला चटणी करायची आहे त्याच कढईवर मी गाळणी ठेवली आहे. यामध्ये आपण हा पल्प काढून घेऊया. थोडंसं पाणी आपण मिक्सरच्या भांड्यातच घालू.
त्याच्यामध्ये हे थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला गाळून घ्यायचं. याने काय होतं, चिंचेच्या काही काड्या, रेषा, चिंचोके असतील तर ते निघून जातील. तर हे बघा, चिंच मी गाळून घेतली आहे. साधारण एक चिंच भिजलेलं पाणी आणि वर साधारण एक अर्धा पाऊण कप पाणी मी घातलं असेल. यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालूया. एकूण मी 1.25 ते 1.5 कप पाणी वापरलं. आपला हा चिंचेचा कोळ तयार झाला आहे. याला गॅसवर चढवूया. आता यामध्ये घालूया चिरलेला गूळ. जेवढी चिंच तेवढा गूळ. तुम्हाला साखर वापरायची असेल तरी पण चालेल, किंवा चिंचेचा आंबटपणा खूपच जास्त आहे तर गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण वाढवलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर यामध्ये घालूया काळी मिरी पूड, मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि थोडंसं काळं मीठ. तुम्हाला जर हे सगळे मसाले घालायचे नाही आहेत तर फक्त गूळ आणि 2 चमचे चाट मसाला घाला, बाकी काही घालण्याची गरज नाही. इथं मी मीठ घेतलेलं आहे, पण अगदी थोडंसं मीठ घालते, कारण मी जी चिंच वापरली होती त्या चिंचेला खूप मीठ लावून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे म्हणून मी वरून अगदी थोडंसं कमी मीठ घातलं. आता याला चांगलं मिक्स करून घेऊ. मसाल्यांच्या, मिरची पावडरच्या काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आणि याला मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं. आपली चटणी तयार होईल. तर एक 5 ते 6 मिनिटं चटणी आपण मस्त उकळी. आता बघा रंग किती मस्त आला आहे आणि याला ना एक वेगळीच चकाकी येते जेव्हा चटणी चांगली शिजते ना तेव्हा. तर सगळे मसाले घातले, उकळी आणायची आणि त्यानंतर 5-7 मिनिटं मंद आचेवर शिजवायचं. चटणी तयार झाली. गॅस बंद करूया आणि आपण जे वडे तयार केले ना, जरा त्याच्याकडे बघून घेऊ. आपलं हे वड्याचं मिश्रण बघा गार झालेलं आहे. आता आपण काय करूया, याला असे टोके मारून घेऊ. आपल्याला मिश्रण असं वडे छान एकदम मऊ हवेत ना, आणि वडे जेव्हा उडदाचे डाळ असं म्हणतात की उडीद आणि दही तुम्ही एकत्र खाता त्यावेळी ते बाधू शकतात, तसं होऊ नये म्हणून आपण याला हिंगाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवतो. तळलेले वडे पण बघा आपण कोमट हिंगाच्या पाण्यामध्ये घालतो. अगदी तसंच आपण यालाही करणार आहोत. फक्त ते हिंगाचं पाणी या वड्यांमध्ये छान मुरावं म्हणून आपण काय करू, गार झाल्यानंतर याला असे टोके मारून घेतोय. आता हे काही वडे एकदम गोल गरगरीत होणार नाहीत, त्यामुळे आपण याच्या वड्या कापून घेऊ. आकार बदलतो पण चव मात्र तीच. आणि हे बघा किती मस्त सॉफ्ट स्पॉन्जी वडा झालाय. याच्यावर जेव्हा हिंगाचं पाणी जाईल ते अजून लुसलुशीत होतील आणि चवीलाही छान लागतील. आता हिंगाचं पाणी कसं करायचं, एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं, त्यामध्ये आपण घालूया पाव चमचा हिंग आणि थोडंसं मीठ, अगदी थोडंसं, जास्त नाही. याला मिक्स करून घ्यायचं आणि हे हिंग आणि मिठाचं पाणी या वड्यांवर घालून घ्यायचं. जसं की केक आपण शुगर सिरपमध्ये सोक करतो अगदी तसं, किंवा ढोकळ्यावर पाणी घालतो ना तसं. याने काय होणार, वडे एकदम मऊ लुसलुशीत होणार आणि आपल्याला दही वड्यासोबत खाताना एकदम सॉफ्ट लागणार. वडे तर आपण छान मुरायला ठेवलेले आहेत. आता आपण करूयात गोड दही आणि हिरवी चटणी. पहिल्यांदा आपण गोड दही करूया, त्यासाठी लागणारं साहित्य बघू. गोड दही करण्यासाठी आपण घेतलं आहे 400 ग्रॅम ताजं दही, जवळपास 75 ते 100 ग्रॅम पिठी साखर आणि अर्धा चमचा काळं मीठ. वडे सर्विंगसाठी आपल्याला थोडीशी मिरची पावडर आणि थोडा चाट मसाला लागेल. साहित्य बघितलं. आता गोड दही करण्यासाठी एका बोलवर चाळणी ठेवली आहे, त्यावर घ्यायचं आहे दही. यामध्येच घालूया पिठी साखर आणि काळं मीठ आणि याला गाळून घेऊया. इथं साधी साखर वापरू नका, कारण साधी साखर काय होतं, विरघळायला वेळ लागतो आणि मग विरघळण्यासाठी तुम्ही जितकं जास्त याला ढवळून घेता तितकी उष्णता तयार होते आणि तितकंच पाणी सुटतं. त्यामुळं शक्यतो पिठी साखर घालायची आणि याला एकत्र गाळून घ्यायचं. तर उरलेलं दही घालून घेते आणि हे घ्या, आपण याला गाळून घेतलं. याला एकदा पुन्हा मिक्स करून घेऊ आणि आपलं हे गोड दही तयार झालं. तर गोड दही तयार झालं. आता करूया हिरवी चटणी. त्यासाठीचं साहित्य बघूया. हिरवी चटणी करण्यासाठी आपण घेतली आहे 1.5 कप गच्च भरून ताजी कोथिंबीर, अर्धा कप पुदिन्याची पानं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 चमचे ताजं दही, 1 चमचा साखर आणि अगदी पाव चमचा मीठ. साहित्य बघितलं. आता हिरवी चटणी कशी करायची, सोपी आहे. कोथिंबीर, पुदिना, दही, साखर, मीठ आणि हिरवी मिरची. अगदी थोडंसं पाणी, थंडगार पाणी घाला किंवा तुम्ही बर्फाचा 1-2 खडे घाला आणि याला बारीक करा. आपली हिरवी चटणी तयार होईल. हे सगळं थंडगार पाण्यामध्ये बारीक करूया. आणि हे घ्या, मस्त हिरवीगार चटकदार रिफ्रेशिंग चटणी तयार झाली आहे. याच्याकडे बघूनच आता दहीवडे खावेसे वाटतात ना. सगळी तयारी झालेली आहे. दहीवडे सर्व करूया. दुसरीकडे आपले दहीवडे पण मस्त
मस्त हिंगाच्या पाण्यामध्ये डुबकी मारून आलेले आहेत, छान याच्यामध्ये भिजलेले आहेत. आता बघा मगाशी मऊ होते, आता आणखी मऊ झालेले आहेत. हे बघा एकदम सॉफ्ट दही वडे तयार झालेले आहेत. सर्व करूया. तर सर्व करताना आधी एका ताटलीमध्ये हे वडे घ्यायचे. वडे घेतले की त्याच्यावर पाहिजे तेवढं दही घालायचं. दह्यामध्ये तो वडा फुडला पाहिजे असं दही घाला. त्यानंतर वरून दोन्ही चटण्या, पहिल्यांदा आपण लाल चटणी घालूया, मग हिरवी चटणी घालू. त्याच्यानंतर थोडासा चाट मसाला आणि मिरची पावडर भुरभुरायची. मस्त दही वडे तयार होतात. यातला एक दही वडा तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती मस्त सॉफ्ट दही वडे तयार झालेले आहेत. तर बघितलं, न तळता जिभेवर ठेवताच विरघळतील असे दही वडे आपण तयार केले. मला तर वाटतंय ते तळतो की नाही त्याहीपेक्षा हे चवीला खूप मस्त लागतात. खरंच मी सांगते म्हणून एकदा करून बघा, तुम्हाला लगेच फरक जाणवेल. तळलेले जे वडे असतात ते कुरकुरीत असताना छान लागतात, पण हे जे वडे आहेत ना, जे आपण स्टीम करून केले, थोडंसं हिंगाच्या पाण्यामध्ये त्यांना छान भिजवलं, हे वडे दही घातल्यानंतर आणखी मस्त लागतात. खरंच एकदा जरूर करून बघा. तुम्हाला काही वेगळे रेसिपीज बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करूया. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.